नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। लाडकी बहीण योजना फार कमी व्यक्ती असतील की त्यांना या योजनेबद्दल माहीतच नसेल। अतिशय प्रसिद्ध अशी ही योजना आहे आणि जवळपास सर्वांनीच याचा लाभ घेतलेला आहे। आता सर्वांनी हा शब्द यासाठी वापरला कारण नाव काय आहे, लाडकी बहीण योजना, परंतु या योजनेमध्ये पुरुषांनी सुद्धा फायदा घेतलेला आहे। आता नक्कीच त्यावर कारवाई झाली, भरपूर गोष्टी झाल्या, परंतु आता हे बघणे की यामध्ये मुलं तर नाही सापडणार ना, तर सर्वांनीच जवळपास लाभ घेतलेला आपल्याला दिसतोय। आता आपण एक जर बघितलं तर लाडकी बहीण योजना म्हणलं खरं सांगायचं झालं तर महायुतीला जे खारीचा वाटा आहे, महायुतीची विजयी झाली विधानसभा निवडणुकीमध्ये, त्यामध्ये खारीचा वाटा हा लाडकी बहीण योजनेचाच आहे। भरपूर फायदा महायुतीला झाला। आता त्यामध्ये जर आपण बघितलं जवळपास 1 वर्ष होत चाललेलं आहे लाडकी बहीण योजना। पैसे लगेच येतात मान्य आहे, परंतु जवळपास 1 वर्ष होत आलेलं आहे। हळूहळू त्यामध्ये नियम हे कडक होत गेलेले आहेत। आपण बघतो वेगवेगळे नियम समोर येताना आपण बघतोच। तर आता काही नियम आलेले आहेत, नक्कीच त्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि KYC करणं हे आता फार गरजेचं आहे, नाहीतर तुमचे 1500 रुपये येणार नाही। सरळ स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यावर सुद्धा आपण बोलूया। परंतु आणि ते कसे येणार, त्यामध्ये काय काय नियम आहेत, ते KYC कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे। परंतु आदिती तटकरे काय म्हणाले याबद्दल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, तर त्याबद्दल आपण बोलूया। तर आदिती तटकरे म्हणाल्या ते सुद्धा आपण बघूया। त्या म्हणाल्या KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत, म्हणजे KYC आहे त्यामुळे काय होणार की जे लाभार्थी आहे त्यांना नक्कीच याचा फायदा होणार, स्पष्टीकरण मिळणार आणि तसेच KYC मुळे सुलभता येईल आणि पुढील 2 महिन्यात KYC करावी। सर्वांना त्यांनी एक विनंती केलेली आहे की पुढील 2 महिन्यामध्ये तुम्ही KYC करून घ्या, तुम्हाला बरोबर महिना टू महिना पैसे मिळणार आणि जे अपात्र महिला आहेत त्या नक्कीच त्यातून वगळण्यात येणार, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आता पुढे चालूया, KYC कशी करायची ते सुद्धा आपण बघूया। इथे तुम्हाला व्यवस्थितपणे मी दाखवतो नक्कीच। तर सुरुवातीला हे पेज म्हणजे कोणती वेबसाईट आहे ते सुद्धा सांगतो, सांगण्यापेक्षा इथं दिसणार नाही तुम्हाला, परंतु इथं टाईप करून देतो तुम्हाला www.ladkibahin.maharashtra.government.in असं आहे, मी टाईप करून दिलेलं आहे तुम्हाला। तर इथे तुम्हाला डायरेक्टली फोटो शब्द थोडेफार उलटे दिसणार, थोडी गोष्ट होणार, परंतु चित्राचं स्पष्टीकरण आहेच। तर इथे तुम्हाला डायरेक्टली क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला आता पेजेस थोडं प्लस मायनस झालेलं आहे, परंतु हे दिसत असेल तुम्हाला KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। इथे काय करणे आपल्याला, इथे आधार कार्ड टाकायचं आहे लाडक्या बहिणीचं। आपल्याला 2 आधार कार्ड लागणार आहे, पुढे सुद्धा डॉक्युमेंट सांगतो मी तुम्हाला, परंतु तिथे तुम्हाला टाकणं आहे लाडकी बहीण योजनेचं लाडकी बहिणीचं आधार कार्ड टाकायचं आहे। खाली सेम कॅप्चा म्हणजे काय, आता की मला वेगळे डिजिट येणार, तुम्हाला वेगळे येणार, बाकीच्यांना वेगळे येणार, तर जो तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला इथं मेन्शन करणं आहे। त्यानंतर रिफ्रेश करायची गरज होतंय। पहिली गोष्ट तर अतिशय महत्त्वाचं की तुम्हाला वाटतं की आधार कार्ड टाकलं त्यानंतर तुम्हाला लगेच OTP येणार, तसं नाही होते। थोडी साईट हँग म्हणू शकतो आपण, परत तुम्हाला ते टाकावं लागतंय, थोडंसं रिफ्रेश करा त्या गोष्टीला आणि एकदा OTP आला की ती पुढे पेज तुमचं ओपन होईल। तर इथे सरळ तुम्हाला मी सहमत आहे असं टाकायचं आहे, परंतु इथं काय की मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार कार्ड आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार कार्ड क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती, म्हणजे मी OTP देण्यास, एवढं लेक्चर देण्यापेक्षा एक सरळ सांगायचं झालं तर मी OTP देण्यास सहमत आहे। चला मी सहमत आहे, चला पुढे चला। त्यानंतर थोडंसं पेजेस मध्ये हे झालेलं आहे, हा पेज आला, ठीक। तर इथे तुम्हाला आता पुढे जो मी दुसरं तुम्हाला कार्ड म्हटलंय की ते आधार कार्ड तुम्हाला वडिलाचं आधार कार्ड सुद्धा द्यावं लागेल। आता मोबाईल नंबर ज्याला लिंक असतो तेच नक्कीच त्याला OTP जातो आपला, तर तिथे आधार कार्ड हे कॅप्चा सेम राहणार। त्यानंतर तुम्हाला हे टाकायचं OTP द्यायचं आहे तुम्हाला तिथे, ठीक आहे। त्यानंतर सेम राहणार, इथे पण मी OTP देण्यास सहमत आहे हे शब्द राहणार। चला पुढे बोलूया। डॉक्युमेंट राहिला, एक मिनिट डॉक्युमेंट राहिलेला आहे नक्कीच, इथे आपण बघूया। इथे नक्कीच तुम्ही बघू शकता, इथे वडिलाचं नाव वगैरे दिलेलं आहे। त्याच्यानंतर आता इथे काय दिलं की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन सुद्धा, निवृत्ती वेतन जे म्हणतो आपण ते घेत नाही, त्याला तुम्हाला पर्याय निवडायचा आहे। जर असेल तर हो असेल, नसेल तर नाही राहणार, सिंपल गोष्ट आहे। त्याच्यानंतर आपण पुढच्या पेजेसकडे वळूया। इकडे
तुम्हाला तुमची जात टाकायची आहे, त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन सुद्धा नक्कीच आहे. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, हो नाही निवडायचं आहे. हे पूर्ण तुम्हाला पेज तुम्हाला जर दाखवायचं झालं तर असं पेज आहे. वडिलाचं नाव टाकायचं आहे, लाल अक्षर म्हणजे ते नाव आपण लपवण्यात आलेले त्या टाईपचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला निवडायचं आहे की सरकारी काम आहे का, सरकारी कोणत्याही खात्यामध्ये वडील आहेत का ते नक्कीच टाकायचं आहे. आणि जात वगैरे टाकायचे आहे. नंतर माझ्या कुटुंबातील ते टाकायचं आहे. तर सरळ एक पेज आहे, त्याच्यामध्ये हे मोठं पेज तुम्हाला दाखवण्यात येत आहे. तोच आपण जो म्हणतोय की वडिलांचं डिटेल टाकल्यानंतरची गोष्ट आहे की तिथं तुमचं सरकारी कोणत्याही ऑफिसमध्ये वडील आहेत का किंवा सेवा निवृत्तीनंतर वेतन घेत आहेत का, हो नाही टाकायचं. जात टाकायची आहे आपली. त्यानंतर माझ्या कुटुंबातील कोण महिला अविवाहित विवाहित कोणी लाभ घेत आहे का ते इथे टिक करायचं आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, उपरोक्त क्रमांक 1 व 2 मध्ये म्हणजे 1 आणि 2 मध्ये 1 हे आणि 1 2 दुसरा पॉईंट मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाई करू शकतात. सरळ द्यायचं आहे ते. आता मला हे दाखवायचं होतं की जातीचं सुद्धा त्यांनी तिथे दिलेलं आहे की जात निवडा म्हणजे अनुसूचित जमाती आहे, इतर मागासवर्गीय आहे, विमुक्त जाती भटक्या जाती हे संपूर्ण त्यांनी दिलेलं आहे. सर्वसामान्य वगैरे संपूर्ण गोष्टी तिथे त्यांनी मेन्शन केलेल्या आहे. तर नक्कीच तुम्ही हे संपूर्ण टाईप करू शकता आणि या प्रकारे तुम्ही EKYC जो फॉर्म आहे तो भरू शकतात. अगदी सोपं आहे. मी तुम्हाला ते परत एकदा इथे तुम्हाला मी ती वेबसाईट देतो, ती वेबसाईटवर तुम्ही जा. त्याच्यानंतर सरळ तुमचं पेज मला हे पेज ओपन होईल. तुमचं हे पेज ओपन होईल. या पेजवर लक्ष ठेवायचं आणि इथे डायरेक्टली क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला त्या 2-3 पॉईंट टाकायचे आहे. 2 आधार कार्ड जवळ ठेवा नक्कीच. तर या प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकतात. नक्कीच यावर क्लिक करून पुढचा फॉर्मची डिटेल्स येतात. त्यामुळे काही त्याच्यामध्ये जास्त काही रॉकेट सायन्स नाहीये. अत्यंत सोप्या पद्धतीने भरू शकतात. काय काय माहिती लागते जसं की आपण म्हणतोय की तुमचं नाव पत्ता वगैरे. पुढे जाऊन जर आपण बघितलं तर रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती भरायची आहे. तसेच ते डॉक्युमेंट कागदपत्राचे जे फोटोकॉपी आहे ते सुद्धा पुढे अपलोड करायची आहे. तुम्हाला ती प्रोसेस सुद्धा समोर आहे. त्यामध्ये सुद्धा काही अडचण असल्यास नक्कीच तुम्ही कमेंट करू शकतात. कोणत्या मार्गानेच आम्ही तुम्हाला उत्तर देऊच. तर अतिशय सोप्या पद्धतीने ती गोष्ट आहे, नक्कीच तुम्ही करावी. बघा ही तुम्हाला माहिती सर्वप्रथम तर ही झाली. मी ऑनलाईन कशी भरायची ते सांगतोय. स्वतः तुम्हाला जर भरायची असेल तर ती. दुसरं ऑप्शन अत्यंत महत्त्वाचं ते सांगायचं झालं तर तुम्ही ही प्रक्रिया नाहीतर सरळ ही प्रक्रिया तुम्ही CSC जे सेंटर असतात तिथे जाऊन सुद्धा तुम्ही संपूर्ण ही गोष्टी प्रक्रिया EKYC करू शकतात. CSC सेंटर भरपूर ठिकाणी असतात, आपल्या अवतीभोवती बघू शकतात. एकतर स्वतः भरा, स्वतः सुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने भरू शकतात. नाहीतर दुसरं ऑप्शन आहे CSC सेंटरवर जा, त्यांना ही गोष्ट सांगा, EKYC ते करून देतील. काही रक्कम ते नक्कीच घेणारच आहे. तर या पद्धतीने लाडकी बहीण योजनेची EKYC करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढील 2 महिन्यामध्ये तुम्हाला हे करणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचे 1500 रुपये येणं थांबणार. भरपूर जणांचे थांबलेले सुद्धा आहेत कारण त्यांनी EKYC केले किंवा अपात्र झालेले आहेत त्यामुळे. तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.